नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत एक अनपेक्षित पण नियतीने ठरवलेली एक भेट, जिथे कमळीचा भाऊ बंड्या आणि श्रीमंत घरातील अन्नपूर्णा यांच्या आयुष्याचा धागा एकत्र येतो आणि त्यातून सुरू होते एक नवीन कथा, एक नवीन नातं आणि नवीन वळण। हे सगळं आपण या भागामध्ये बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की मुंबईत दिवाळीचा सण सुरू आहे। सगळी दिवाळीची लगबग सुरू असताना कॉलेजमध्ये सुट्ट्या लागलेल्या आहेत। कमळी हॉस्टेलमध्ये एकटीच असते आणि अचानक दरवाजावरती टक टक असा आवाज येतो। ती दरवाजा उघडते तर बघते की समोर उभा असतो तिचा भाऊ बंड्या। कमळी एकदम आश्चर्यचकित होऊन जाते आणि म्हणते, अरे बंड्या, तू इथे? तू तर गावाहून येणार नाहीस असं म्हणाला होतास ना? तेव्हा बंड्या हसतच म्हणतो, अगं ताई, आज भाऊबीज आहे ना आणि गावची बस पकडली आणि थेट इथे आलो। तू इथे एकटी असतेस ना, म्हणून वाटलं की भेटून जावं। कमळी आनंदाने त्याला मिठी मारते आणि काही क्षण दोघं एकमेकांमध्ये आणि जुन्या आठवणींमध्ये हरवतात। त्या दरम्यान बाहेरून मंदिरात दीपदानासाठी आलेली अन्नपूर्णा आणि तिचा मुलगा राजन जवळून जात असतात। ते हॉस्टेलच्या रस्त्यावरनं जात असतात आणि अन्नपूर्णाला तहान लागते आणि म्हणून ती हॉस्टेलच्या गेटवरती थांबते। तेवढ्यातच बंड्या बाहेर येतो आणि गळ्यात गमछा, साधा शर्ट आणि गावाकडचा पोशाख घातलेला असतो। त्याचं निरागस हसू पाहून अन्नपूर्णा काही क्षण थबकते आणि अन्नपूर्णा मनामध्ये विचार करते, काय सुंदर निरागस चेहरा आहे, जणू कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो। बंड्या नम्रताने म्हणतो, काकू, पाणी हवंय का? मी आणतो। तेव्हा अन्नपूर्णा हसतच म्हणते, अरे नाही रे, मी बस ठीक आहे। कुठून आलास तू? तेव्हा बंड्या म्हणतो, सिद्धटेकहून आलेलो आहे काकू। माझी ताई इथे शिकते आणि तिला भेटायला आलेलो आहे। अन्नपूर्णा म्हणते, तुझी ताई कोण रे? तेवढ्यातच कमळी बाहेर येते। अन्नपूर्णाच्या नजरेसमोर कमळी उभी राहते आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेज, डोळ्यातील निरागसपणा अन्नपूर्णा क्षणभर स्तब्ध होते। अन्नपूर्णा मनामध्ये विचार करत असते की हीच ती मुलगी जिच्याबद्दल राजन बोलायचा आणि हीच ती आपली कमळी। अन्नपूर्णा हसतच म्हणते, अरे वा, किती छान भावंड आहेत तुम्ही दोघंही आणि देव तुमचं भलं करो। कमळी म्हणते, धन्यवाद आजी। तेव्हा राजन तिथेच उभा असतो आणि तोही कमळीकडे पाहतो आणि त्याच्या मनामध्ये एक विचित्र ओढ निर्माण होते, पण तो काही बोलतच नाही। अन्नपूर्णा आणि राजन तिथून निघतात। तेवढ्यात बंड्या आणि कमळी दोघेही आत जातात, पण अन्नपूर्णाचं मन मात्र तिथेच अडकून राहतं। त्या रात्री अन्नपूर्णा आपल्या खोलीत बसलेली असते आणि ती सदानंदच्या फोटोसमोर म्हणते की सदानंद, आज एक मुलगा आणि मुलगी मला भेटले आणि दोघांच्या डोळ्यात इतकी निर्मळता होती की माझं मन हलूनच गेलं। ती मुलगी कमळी आणि तिचा भाऊ बंड्या। देव जाणे ह्या आका इतकं पण आपुलकीचं नातं मला त्यांच्यामध्ये जाणवतंय। काय आहे का त्यांच्यासोबत? तेवढ्यातच तिच्या मनात एक विचार येतो आणि ती ठरवते की ह्या बंड्याला आणि त्याच्या बहिणीला म्हणजेच कमळीला आपल्याकडे एक दिवस जेवायला बोलवायचं। दुसऱ्या दिवशी आपण बघतो अन्नपूर्णा कमळीला फोन करते आणि म्हणते, कमळी, काल भेट झाल्यावरती माझं मन थांबतच नाहीये आणि तू आणि तुझा भाऊ बंड्या उद्या संध्याकाळी आमच्या घरी जेवायला या। तेव्हा कमळी म्हणते आणि थोडीशी गोंधळते, पण ती नम्रपणे उत्तर देते, हो आजी, आम्ही नक्की येऊ। तेवढ्यात बंड्या आनंदाने म्हणतो, ताई, हे बघ ना, शहरात येऊन एवढ्या मोठ्या घरातून निमंत्रण, किती छान लोक आहेत ते। कमळी पण थोडीशी हसते, पण तिच्या मनामध्ये एक शंका असते। काही वेळा नियती खूप मोठं काही दाखवण्याआधी अशा छोट्या छोट्या योगायोगातून इशारा देत असते। तेव्हा कमळी ही अन्नपूर्णाकडे वळते आणि ती देवघरात उभी राहून म्हणते, देवा, उद्याचं जेवण फक्त जेवण आहे का? आणि इकडे अन्नपूर्णा पण विचार करत असते की देवा, उद्याचं जेवण फक्त जेवण नको, ही भेट काहीतरी नवीन घडवून आणू दे। आणि तिथूनच सुरू होते एक नवीन नात्याची आणि जुन्या रहस्याची उलगडण्याची कथा। तर हे सगळं रहस्य म्हणजेच बंड्या अन्नपूर्णाला काही सांगणार का?
आणि सरोजा त्याची काकू आहे आणि कमळी त्याची बहीण आहे हे सगळं तिला माहिती असताना हे सगळं आपल्याला रहस्य उद्याच्या भागामध्ये कळेल. पण तोपर्यंत आमच्या चॅनलला जोडून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.